मित्रांनो सीटीटी मध्ये 101% सांगतो की सममितीवर प्रश्न असते। हा प्रश्न बघा, अक्षर एच में सममित रेखाओं की संख्या कितनी है। सममित रेखा आहे म्हणजेच काय, ऊर्ध्वाधर आणि क्षैतिज। ऊर्ध्वाधर म्हणजेच काय होते, उभी, त्याला आपण व्हर्टिकल म्हणतो, आणि हे आडवी, आडवीला आपण क्षैतिज म्हणतो, अर्थातच त्याला हॉरिझॉन्टल म्हणतो। अशा पद्धतीने आपल्याला त्याला कट करायचं असते। आता आन्सर आपण बघूया डायरेक्टली। आन्सर मध्ये आपण हा एच असा लिहून घेतला। एच चे पार्ट्स कसे पडतात ते तुम्हाला सांगतो की एच मधातून जर कट केला तर व्हर्टिकल कट होतो आणि हॉरिझॉन्टल सुद्धा कट होतो, म्हणून याला दोन लाइन्स, टू लाइन्स सिमेट्रिकल अल्फाबेट्स म्हणायचं आहे। टू लाइन्स सिमेट्रिकल अल्फाबेट्स आहे मित्र आहे, म्हणजे आन्सर तुमचा या ठिकाणी आलेला आहे थर्ड, म्हणजे 2। आता आन्सर बघूया आपण। आन्सर तर आपल्याला राईट आलं, मात्र एबीसीडी मध्ये प्रत्येकच अल्फाबेट्सची काय पोझिशन आहे, 0 लाइन सिमेट्रिकल आहे, 1 लाइन सिमेट्रिकल आहे, 2 लाइन सिमेट्रिकल आहे की त्याच्यापेक्षा जास्त लाइन सिमेट्रिकल आहे, ते आपण बघूया। आणि तुम्ही पाठच ठेवायचं आहे। या ठिकाणी बी डी एफ बडप म्हणायचं, नंतर जी जम्मू काश्मीर म्हणायचं, एल एम एन एम रिप्लेसमेंट एम लागल्यानंतर एल एन म्हणायचं, लाईन म्हणायचं, पी क्यू आर एस सलगपणे आहे, जेट फॉर जेब्रा म्हणायचं। या ठिकाणी याचे जर का तुम्ही कट केले तर बी हा वरचा टोक लहान असतो, खालचा टोक मोठा असतो, तुम्ही जर बघितलं तर टायपिंग मध्ये, तर याच्याला असा सुद्धा पार्ट्स होत नाही आणि हा सुद्धा पार्ट्स होत नाही, म्हणजे अर्धे अर्धे सिमेट्रिकल होत नाही, म्हणून याला 0 लाइन सिमेट्रिकल म्हटलायचं। डी सुद्धा तसंच आहे, एफ सुद्धा तसंच आहे, जी जे के एल एन पी क्यू आर एस आणि झेड सुद्धा तसंच आहे की ज्याच्यावर 2 सिमेट्रिकल पार्ट्स होऊ शकत नाही, म्हणून याला 0 लाइन सिमेट्रिकल म्हणायचं। पुढे जाऊया आपण। या ठिकाणी EMT म्हणजे अमरावती, UV म्हणजे अल्ट्राव्हायलेट आणि WAY म्हणजे वे म्हणजे रस्ता। आता EMT याचा जर का विचार केला तर बघा, या ठिकाणी याच्यावर 2 पार्ट्स होतात, म्हणजेच हा व्हर्टिकल सिमेट्रिकल आहे, याची सुद्धा 2, याची 2 2 2 2 2, म्हणजे याच्यावर पार्ट्स झाले ना मित्रा, म्हणून याला 1 लाइन सिमेट्रिकल म्हणायचं। काय म्हणायचं, 1 लाइन सिमेट्रिकल म्हणजे एक रेखीय सममिती म्हणायचं। आता पुढे जाऊया आपण। पाठ करण्यासाठी तुम्हाला सांगितलं ई आणि सी चा विचार करा। ई चा असा पार्ट्स होतच नाही, हा पार्ट्स होत नाही, म्हणजे सिमेट्रिकल होत नाही, व्हर्टिकल सिमेट्रिकल होत नाही, तर तो हॉरिझॉन्टल सिमेट्रिकल होतो। ओके, तर याला 1 लाइन हॉरिझॉन्टल सिमेट्रिकल असं म्हणायचं आहे। ओके, चला पुढे जाऊया आपण। आणि ॲट लास्ट मध्ये आपण लक्षात घ्या एच आणि आय। एच तर आपल्याला विचारलेलाच होता, एच चे जर का आपण असे 2 पार्ट्स केले तर तो 2 लाइन सिमेट्रिकल आहे, हॉरिझॉन्टल आहे आणि व्हर्टिकल सुद्धा आहे। याचे सुद्धा आय चे 2 पार्ट्स होतात, याला सुद्धा 2 लाइन्स हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सिमेट्रिकल म्हणायचं, सममिती म्हणायचं आहे। आणि ओ चे जर विचार केले ना तर त्याच्यावर 2 तर पार्ट्स होतातच, परंतु त्याच्यावर खूप इन्फिनाइट म्हणजेच अगणित असे पार्ट्स होऊ शकतात बघा।